जळगाव जिल्ह्यातील फतेपूर पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी 15 पैकी 14 आरोपींना अटक केली आहे. 2 जून रोजी देऊळगाव कापूसवाडी रस्त्यावरील ठांबर्डा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात 40 वर्षीय महिलेवर तिच्या परिसरातील मित्रासमोरच 2 आरोपींनी जबरदस्ती सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान इतर आरोपींनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. त्यापैकी एका संशयिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेत आले. घटनेची माहिती मिळताच फतेपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 70/1 77 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 व 67 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. यावेळी फतेपूर येथे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी यावेळी पाहणी केली असून या संदर्भात पोलीस उपअधीक्षक बापूरोहम यांनी याबाबत अधिक माहिती दिली. संदर्भातली माहिती 30 जून रोजी सकाळी 11 वाजता प्राप्त झाली आहे. स्टेशन फतेपूर येथे गुन्हा दाखल आहे. त्यातील कलम आहे 70/1 77 351/2 35 BNS सह कलम 66E व 67 IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पीडिता व तिचे परिचित मित्र हे ठाणाबर्डीच्या जंगलात फतेपूरच्या हद्दीतून दिनांक 2 जून 2026 रोजी तिथे थांबले असताना यातील 2 आरोपितांनी अत्याचार केला. 2 आरोपितांनी त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि उर्वरित आरोपींनी पीडिता व तिच्या जो परिचित व्यक्ती आहे यांना दमदाटी केली आणि जो व्हिडिओ केलेला होता तो सोशल माध्यमामध्ये प्रसारित करण्यात आला. आज रोजी पीडिता यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास PI कासार पोलीस स्टेशन जामनेर हे करीत आहे. सदर गुन्ह्यातील एकूण 15 आरोपीपैकी 14 आरोपी पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याची पुढील प्रक्रिया करत आहोत. जळगाव पोलीस दलातर्फे मी जनतेला आव्हान करतो की अशा प्रकारची जर तक्रार असेल पूर्वीच्या घडलेल्या घटनेची तर निश्चितपणे पोलीस स्टेशन फतेपूर येथे तुम्ही संपर्क करू शकता.